तर बघा आता सकाळचे आता 10 वाजले. तर सकाळी लवकर उठलो होतो, सगळं म्हणजे आंघोळी वगैरे सगळं चहा नाश्ता जेवण सर्व काही झालं. फक्त व्हिडिओ आम्ही काढलेला नाही एवढं, पण ही पूर्ण तयारी केली आम्ही. आणि म्हटलं आता दोन आट्याचे बॅग आणले पापड आटा, बघू शकतो रामबंधू पापड आटा. तर अशा प्रकारे आणले, 2 पिशव्या आणले. अच्छा, तर ह्या 2 किलो पिशवे आटा आहे ना, याचे आपण आज पापड बनवायचे आणि याची पूर्ण रेसिपी मी टाकणार आहे. तर आता पीठ मळायचं पण आहे. तर पीठ मळण्यासाठी मी इथं नमक पण घेतले आणि यात मसाला काय पूर्ण मसाला याच्यामध्ये असतो बरं का. त्याच्यामध्ये पूर्ण मसाला घातलेला असतो, त्यामुळे मसाला घालायची काही गरज पडत नाही आपल्याला. फक्त आपण हे मळून घ्यायचं आहे का. तर आता मी पीठ सगळं मळून घेणार आहे. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं जर आपल्याला पाहिजे असलं, तर नसलं तर चालतंय. हाय असं पीठ फक्त मळायचं आहे आता. तर चला आता मग जेवण तेवढं करायचं राहिले, जेवण करून घेणार आहे आणि आता आटा मळून घेणार आहे. आणि झालं का नाही सगळ्या ताईंचं उन्हाळ्याचं वगैरे करायचं तर असणारच आहे. करायचं उन्हाळा म्हटलं सगळ्यांचं करायचं चालूच असते. तर माझं पण मी भरपूर असं काय बरंच बनवले. हे बनवले, चिप्स बनवले, कुरडू बनवली, पुन्हा सालपापड्या बनवल्या. तर आता माझं पण पापड बनवायचं आणि सांडगं बनवायचं राहिले. तर ते पण आपण आता बनवून घ्यायचं आहे. थोडं थोडं घ्यायचं आपलं बनवून. कधी आपण काय ती वस्तू रोज खात नसतो. कधी तर सणाला वगैरे कुरडे वगैरे तळायला लागतात, चिप्स कधी उपवासाला. रेग्युलर काय आपण असं विकतचं तळलेलं वगैरे विकत आणतोय, पण कधी तर आपल्याला कोण आलं गेलं पाहुणं वगैरे तर तळायला लागतं. तर म्हणून आपण करायचं आहे. आणि आपण घरात केलेलं तेवढं म्हणजे आपला सराव पण राहतो. जर आपण कायम जर बनवलं नाही ना, तर ते आपल्याला नंतर बनवता येत नाही, व्यवस्थित अंदाज लागत नाही. प्रत्येक वर्षाला आपलं थोडं थोडं बनवलं म्हणजे आपल्याला बरोबर अंदाज पण लागतो. आणि मी काय करते, मी बनवलं तर माझं मी स्वतः बनवते. मी कोणाला विचारत नाही, काय नाही. आपल्या मनाप्रमाणे आपण जसं बनवतो तसं बनवायचं. पण मी कुठलीही वस्तू अशी बनवायला घेतली तर ती बिघडली नाही बरं का, बरोबर व्यवस्थित ती येतेच, म्हणजे बिघडत नाही. तर चला आता हे पीठ पण मळून घ्यायचं व्यवस्थित, तेवढं घट्ट असं चांगलं, आणि नंतर बनवायला चालू करायचं. तर आता ह्या 2 पिशव्या आहेत. आता ह्या दोन्ही पण पिशव्या मी मळून घेणार आहे. त्याला आता कट करून घेऊ आणि मळून घेऊ. तर कशा आहात सर्वजण, सर्व मैत्रिणी, सर्व ताई. उन्हाळ्याची आता काळजी घ्या छानपैकी. उन्हाळा भरपूर असं पडला आहे. तर आता हे पूर्ण आणि परत आपली एकदम सुकवून घ्यायची बरं, वाळवून. वल्ली अजिबात ठेवायची नाही, आता त्याला पीठ चिकट. पहिल्यांदा मी एक पिशवी मळून घेते, नंतर दुसरी मळते. तर थोडंसं मीठ टाकू. आणि एकदम पाणी वतायचं नाही, थोडं थोडं पाणी जसं लागेल तसं घेऊन थोडं थोडं मळायचं. आणि एकदम घट्ट मळायचं, कारण उष्णता असल्यामुळे ना पीठ पातळ होतं. आणि पापड म्हटलं की सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे बरं का. पापड ही सगळी लोक घेऊन खातात. घरात नाही बनवलं तर विकतचं तर घेऊन खातातच. त्याविषयी आपण घरातच बनवायचं मस्तपैकी. आता मी बोलत नाही, आता पळून. बोला ना. तर बघू शकताय, आज म्हटलं चला ह्या उन्हाळ्यातला आपला हे 5वा पदार्थ आहे. तर पापड बनवायला सुरुवात केलेली आहे. सकाळी चहा नाश्ता वगैरे सगळं झालं आणि म्हटलं आता पीठ मळून ठेवायचं आणि नंतर मग जेवण वगैरे करून नंतर पापड बनवायचं. तर अशा प्रकारे मी पीठ घेतलेलं आहे. पहिला एक गोळा मी मळून ठेवला आहे, आता हा दुसरा घेतलेला आहे. बघू शकताय. आणि पीठ कसं असतं एकदम बारीक असल्यामुळं नाही मळता येत नाही व्यवस्थित. तर लय म्हणजे चिकट काम असते, एकदम व्यवस्थित मळायला लागते. सगळं हात वगैरे एकदम चिकट होऊन जातात. तरी मी मळायच्या पहिलं थोडंसं तेल लावलं होतं हाताला, त्यामुळं काय एवढं काही चिकट नाही. बघू शकता पूर्ण पीठ निघलेलं आहे परातीचं हाताचं. पळ्यात आपण 2 किलोचं 2 लाटं झालेले आहेत. तर आपण आता याच्यावरती नाही झाकून ठेवणार आहे. एक अर्धा तास भिजून द्यायचं आहे आपल्याला. आणि नंतर मग चांगलं चेचायचं किंवा वडायचं. चेचायची काही गरज नाही, मस्तपैकी वडून बघा. तर वडून आता गोळे पाडून नंतर आपण पापड करायला चालू करायचं आहे. असाच कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा.
थोडंसं आपण जेवण करून घेतो आणि नंतर लाटायला चालू करतो. तर बघू शकता असं डब्यामध्ये पीठ गोळ भरून ठेवलेत, कारण उष्णता जास्त असल्यामुळे नाही असं वर ठेवलं तर ते कठीण होण्याची शक्यता असते. त्यामुळं पीठ ह्याच्यात ठेवले आणि याचे छोटे छोटे मी आता गोळे पाडून घेते. तिचे पहिलं चांगलं पीठ ओढून मस्त घ्यायचं आहे, चेतून वगैरे. पहिलं मी चेतून घेतलेलं आहे आणि आता अशा प्रकारे गोळे मस्तपैकी पाडून घ्यायचं आपल्याला. आणि उन्हामुळे काय होतं, पातळ पण होण्याची शक्यता असते. असे छोटे छोटे गोळे पाडून घ्यायचे आहेत. पूर्ण असे गोळे पाडून घेतलेत बघू शकताय. आणि पाडून घेतले तरी पण वर ठेवून चालत नाही, वर ठेवले गेले की सुकतात, मग लाटायला आपल्याला खूप अवघड पडतं. त्यामुळं गोळे जरी पाडले तर ते प्लास्टिक पिशवीमध्ये किंवा डब्यात घालून ठेवायचे. लागल तसे एक एक गोळा घ्यायचा आणि लाटायचा. आणि थोडं पीठ उरलं तर मी गोळा त्यामध्ये आतमध्ये ठेवला. असं लाटणं पण आणलेलं आहे मी आणि पळपूट पण, तर मग ती यावरच मी पापड आता लाटणार आहे छानपैकी. आणि मी तेलाचेच पापड लाटणार आहे, कारण पिठाचे पण लाटायचे आहेत, पण पिठाचे नंतर लाटायचे आहेत. आता 2 किलो तेलाचे लाटून घ्यायचे. तर मी इथे काय केलं, कापूस जो असतो ना, ते आपण देवाला दिवा वगैरे लावतो, तो कापूस घेतला आणि त्यामध्ये तेल ओतून घेतले आणि असं लाटायला चालू केलेलं आहे. आणि हे पळपोटे आमच्या इथे की लिज्जत पापड केंद्र आहे, तिथून मी पळपोट आणलेले आहेत विकत. तर त्यावरच मी असं पापड वगैरे लाटते. छान येतात पापड लाटायला, चिकटत वगैरे नाहीत. तर अशा प्रकारे पूर्ण असे सगळे पापड लाटून घ्यायचे. ते किती छान पापड आलेत बघा. आणि पटपट लगेच आवरतात पण अजिबात चिटकत नाही. उन्हाळ्याचं एकदा केलं म्हणजे आपल्याला वर्षभर बघायला लागत नाही. आणि विकत आणतोय ना, त्याविषयी पण खायला चवीला पण छान असतात आणि छान लागतात, स्वच्छ आपले बनवलेले असतात पापड. तरी अशा प्रकारे पूर्ण सगळे पापड बनवून घेतले मी, बघू शकता. आणि पसरलेत घरातच. उन्हात पसरले म्हणजे काय होतं, त्याची टोपणं होऊन जातात, त्यामुळे ते घरातच पसरायचे. तर व्हिडिओ कसा वाटला आणि पापड बनवण्याची रेसिपी आपली कशी वाटली, कसे पापड छान बनले ते पण नक्कीच सांगा कमेंट करून. कसे वाटले ते पण सांगा. पापड कसे झाले, एकदम पातळ छान झालेत. तर चला बाय.